चला चर्चा करूया। पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी ही आपल्या जवळ असलेली रक्कम व खर्च केलेली रक्कम यांच्या सहाय्याने समजावून घेऊ। आपल्या जवळ असलेली रक्कम धनसंख्येने दाखवू व कर्जाऊ घेतलेली किंवा खर्च केलेली रक्कम ऋण संख्येने दाखवू। ए दादा, माझ्याजवळ 5 रुपये आहेत, म्हणजे धन 5 ही संख्या आहे। मला आईने 3 रुपये बक्षीस दिलं, ती संख्या धन 3 आहे। आता माझ्याजवळ एकूण 5 अधिक 3 8 रुपये झाले, म्हणजे धन 5 अधिक धन 3 बरोबर धन 8। धन संख्यांची बेरीज तुम्हाला माहितीये। आता आपण ऋण संख्यांचाही विचार करू। सुनीता, तुला मी पेन घेण्यासाठी 5 रुपये उसने दिले, तर ते तू कसे दाखवशील? माझ्या जवळची रक्कम मी ऋण 5 म्हणजे वजा 5 असे लिहून दाखवेन। शाबास। मी तुला अजून 3 रुपये उसने दिले, तर तुझ्यावर एकूण किती कर्ज म्हणजेच ऋण होईल? ऋण 5 अधिक ऋण 3 बरोबर ऋण 8 म्हणजेच एकूण 8 रुपये कर्ज म्हणजे ऋण झाले। तुझ्यावर 8 रुपयांचं कर्ज आहे। तुला आईने 2 रुपये खाऊसाठी दिले, म्हणजे तुझ्याजवळ धन 2 रुपये आले। आता तू पूर्वी उसने घेतलेले होते त्यापैकी 2 रुपयांचं कर्ज फेडलंस, तर मग तुझ्यावर किती रुपयांचं कर्ज राहील? ऋण 8 अधिक धन 2 बरोबर ऋण 6 म्हणजे मला अजून 6 रुपये कर्ज फेडायचे आहे। शाबास। अनिल, तुझ्याजवळ 8 रुपये आहेत, म्हणजे धन 8 रुपये आहेत। त्यापैकी 3 रुपये तू पेन्सिल घेण्यास खर्च केलेस, तर तुझ्याजवळ किती रुपये राहतील? धन 8 अधिक ऋण 3 बरोबर धन 5। शाबास। मिळवणे आणि खर्च करणे या बाबींचा विचार करून पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण पाहिलं। जसं धन 5 अधिक धन 3 बरोबर धन 8 आणि ऋण 5 अधिक ऋण 3 बरोबर ऋण 8, ऋण 8 अधिक धन 2 बरोबर ऋण 6 आणि धन 8 अधिक ऋण 3 बरोबर धन 5।